येशू म्हणतो, तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा जर असेल आणि तुम्ही ह्या पर्वताला इथून सरक म्हटले तर ते सरकेल, असं प्रभू म्हणत आहे. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. प्रियजनो, मोहरीच्या दाण्याचा विश्वास म्हणजेच काय? हा मोहरीचा दाना एक लहानसा दाना आहे, परंतु तो कसा आहे? एकदम कठोर आहे. तो भोसक नाही आहे, तो कच्चा नाही आहे, तो पोकळ नाही आहे, तो दाट आहे, एक मजबूत आहे. आपल्या 2 बोटांनी त्याला दाबलं तर तो दबणार नाही, त्याच्यामध्ये दारबडी आहे. आणि तशा प्रकारे आमचा विश्वास कसा असावा? एक मजबूत लहानसा विश्वास असेल तरी, आम्ही लहान व्यक्ती असेल तरी, आम्ही सर्वसाधारण व्यक्ती असलं तरी, आमचा विश्वास कसा असावा? दृढ असावा, न डगमगणारा असावा, न हलणारा असावा. म्हणूनच प्रभूने म्हटलेलं आहे, विश्वासाला खडकाची उपमा दिलेली आहे. जेव्हा पेत्राने म्हटले की तुम्ही जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात, जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात, असं पेत्राने आपल्या तोंडातून उद्गार काढल्याबरोबर येशूने म्हटले, पेत्रा, तू खडक आहेस आणि ह्या खडकावर म्हणजे ह्या विश्वासावर मी माझी मंडळी उभारीन. आणि म्हणजे पेत्राने कबूल केलेल्या विश्वासावर प्रभूने आपली मंडळी रचलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे विश्वासाचा पाया रचतो त्याच्यावर आमचं संपूर्ण जीवन आहे. आणि म्हणून आपण आपला विश्वास दृढ करूया, मोहरीच्या दाण्यासारखं करूया, खडकासारखं करूया. आणि हा खडकासारखा असलेल्या विश्वासाला आपण जोपासण्याचा आपण प्रयत्न करूया. कधी न डगमगू देऊ नये. अशा प्रकारे येशूने असे महान कार्य केलेले आहे, जसे की पर्वताला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकवणे हे कोणालाही शक्य नाही. परंतु इथं काय सांगत आहे? अशक्य असलेली गोष्ट सुद्धा परमेश्वराला शक्य आहे. वादळाला शांत करणे हे शक्य गोष्ट नाही, परंतु येशूला सर्व शक्य आहे. लाजराला मरण पावून 4 दिवस झाले होते, कबरेमध्ये तो सडलेला होता, त्याला येशूने आपल्या वाणीने जिवंत केले. अशा प्रकारे अशक्य असलेल्या गोष्टी सुद्धा जेव्हा परमेश्वराचा विश्वास आमच्यामध्ये आहे तेव्हा ते शक्य होतात. अशक्य गोष्टी आमच्या प्रयत्नाने, आमच्या मेहनतीने, आमच्या खर्चाने आम्हाला अवगत होत नाही, तर परमेश्वराच्या विश्वासाने, मजबूत विश्वासाने, मोहरीच्या दाण्यासारख्या खडक आणि ठळक विश्वासाने आम्हाला ह्या गोष्टी अवगत होतात.